विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज धारूर तालुक्यातील तेलगाव येथील माजलगाव रोडवरील योगीराज पेट्रोलियम या पंपावर आहोत। या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी लकी ड्रॉप काढला जातो आणि आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी पेट्रोल पंपाचे मालक तसेच विजेते ज्यांना इथं आपण पाहू शकता या ठिकाणी एक हिरो होंडा आहे ना, हिरो HF डिलक्स, हिरो HF डिलक्स गाडी बक्षीस मिळालेले आहे। आणि आपण पाहू शकताय या ठिकाणी जवळपास 140 बक्षीस वितरण करण्यात आलेले आहे। कुणाला त्याच्यामध्ये कुकर असेल, ड्रिल सेट असेल, असे अनेक वस्तू भेटवस्तू या ठिकाणी भेटलेल्या आहेत। वॉशिंग मशीन भेटलेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि कधीपासून हा कार्यक्रम घेत आहेत आणि कधीपासून यांनी ड्रॉ चालू केलेला आहे असे भरपूर या ठिकाणी अनेक वेळा भरपूर म्हणजे 2-4 किती वर्षापासून 4 वर्षापासून या ठिकाणी मोठे मोठे बक्षीस दिले जातात। जवळ या ठिकाणी प्रथम आपण जे या पंपाचे मालक आहेत विजय भैया लगड त्यांचे संवाद, किती दिवसापासून तुम्ही लकी ड्रॉप सुरू केलेला आहे? 4 वर्षापासून। 4 वर्ष बर, तर 4 वर्षामध्ये कुठली कुठली म्हणजे या ठिकाणी मोठी वस्तू ग्राहकांना देण्यात आलेली आहे? 2 वर्ष मोटरसायकलच होती आणि ती कारखान्याच्या कर्मचाऱ्याच लागलेली आहे। बाकी वॉशिंग मशीन इतरच लागल्या। ते एक गोष्ट म्हणजे कारखान्यातल्या दोन्ही कर्मचारी 2 वर्ष सतत मोटरसायकल। याचं जे बक्षीस ठेवलेलं आहे या बक्षिसामध्ये कशा पद्धतीने म्हणजे लकी ड्रॉप काढला जातो? सर्वांच्या उपस्थितीत लकी ड्रॉप काढला जातो आणि महत्वाचं म्हणजे त्याची पारदर्शीपणा खूप असतो। जो एखाद्या वेळेस पेट्रोल टाकतो अचानक त्यालाही लागतं। किती पेट्रोल टाकल्यावर म्हणजे बक्षीस दिले जातं? समजा त्यांना 200 रुपयाचं पेट्रोलवर एक कुपन आणि 2000 रुपयाच्या डिझेलवर एक कुपन। आता जी हे पेट्रोल टाकल्यावर लागलेलं आहे का डिझेलच्या याच्यावर लागले? पेट्रोलच्या याच्यावर। तर हे जे असे आहेत असे बक्षीस तुम्ही अशी योजना जी आहे तुम्ही काढलेली ही म्हणजे तुमचे स्वतः आहे का कंपनीकडून आहे? नाही, कंपनीकडून याच्यात काही नसतं। स्वतः आम्ही ही योजना कार्यान्वित करतो आणि स्वतःच्या पैशाच आम्ही हे बक्षीस विकत आणतो आणि ग्राहकांना देतो। खरोखर आताच विजूभाईंनी सांगितलेलं आहे की स्वतःच्या स्वखर्चातून यांनी बक्षिसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी खरोखर ज्यांना आज बक्षीस मिळालेलं आहे, जे की आज एवढी गाडी त्यांना गिफ्ट मिळते, त्यांचा आनंद काय आहे? एक 200 रुपये, आपण किती रुपयाचं नाव सांगा? मोठे मनोज मोरे, मनोज मोरे, गाव मुंगी। मुंगी। तुम्ही किती रुपयाचं पेट्रोल टाकलं? रोज 200 रुपये म्हणजे रोज टाकता? पर डे। बर, खरोखर यांनी दररोज 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्यांना आज जवळपास किती किंमतीची गाडी आहे? 88,000 रुपयाची गाडी त्यांना एक गिफ्ट भेटलेली आहे। हे तुम्हाला आज गिफ्ट भेटलंय, तुम्हाला कशा पद्धतीने आनंद वाटतोय? सगळ्याच्या सांगा एवढे जवळपास 100 दिवस झाले एकत्रित। त्याच्यापाशी 140 चिठ्ठ्या एक माझ्या असते। रोज 200, 400, 200, 400 पेट्रोल पर डे। बरं, हे तुम्ही जी पेट्रोल टाकत होतात तुम्हाला अशा काय म्हणजे एवढं बक्षीस बघूनच आम्ही कुठल्याच पंपावर मी रोज अपडाऊन करतो 80 किलोमीटर। कुठून मी जरी गावाकडे जरी जायचं सुटीला तरी इथे होतं पेट्रोल टाकाय किंवा नको व्हायचं लकी ड्रॉ चालू इथं, लकी ड्रॉ चालू इथं। त्यासाठी मी रोज इथं सुट्टी जरी असली गावाकडे जायचं ठरलो की इथे यायचं, पेट्रोल इथं टाकायचं गावाकडे जायचं। बरं, हे ज्या वेळेस बक्षीस काढलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमचा नंबर कसा निघाला म्हणून तुम्हाला कशी माहिती मिळाली? मलाच माहित नव्हतं। इथं आल्यास फक्त सांगितलं किंवा फोन आला कोणा तरी मला मोरे, यश मोरे, किंवा तुम्हाला बक्षीस लागले म्हणून। कोणतं लागलं हे माहित नव्हतं। मी गावाकडे गेलो होतो, त्यांनी मला फोन करून सांगितलं बाबा तुमचं बक्षीस लागले, तुम्ही बक्षीस घेऊन जा। मी म्हणलं नाही आलं सर, नाही म्हणलं तुमचं बक्षीस लागलं। मी कोणतं आहे मला माहित नाही, फक्त बक्षीस लागले, सगळ्याला बोलले बक्षीस लागले म्हणून तुम्ही पण या। तुम्हाला कधी सांगितलं नेमकं बक्षीस हे काय? मोटरसायकल? आत्ता एक 2 तासापूर्वी। मोटरसायकल माहिती नाही, ते सांगितलं नाही, सांगितलं फक्त बक्षीस लागले म्हणून। ज्यावेळेस तुम्ही कुणी सरांनी नाव घेतलं त्यावेळेस काढले म्हणून मोटरसायकल लागले। खरोखर आपण पाहू शकताय जे की आता जे कार्यक्रम चालू होता आणि या कार्यक्रमामध्ये जे निवेदक होते आमचे मित्र युवराजजी लगड, त्यांनी पण खरोखर म्हणजे एक लोकांना असं उत्साहित केलं की कोण 1 नंबरचं बक्षीस असेल। आपण त्यांचे समज
काय काका नेमकं एवढं तुम्ही बक्षीस सर्वांचे सांगितले, परंतु हे बक्षीस थोडं जरा लेटच सांगितलं, काय आहे नेमकं? या लकी ड्रॉ मधलं महत्वाचं आणि उपस्थित प्रत्येकांना उत्साह लागलेलं हे बक्षीस असल्यामुळं मी पंपाचे सर्व मालक विजयभाई लगड यांच्या तोंडूनच ते ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना बक्षीस लागलं ते आपले लोकनेते सुंदरराव सोळंकी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, यामध्ये उपस्थित सर्वांना एक आनंद याचा झाला की खरोखरच गरजूवंत माणसांना, जे की रोज आपल्या गावावरून साधारण 30-40 किलोमीटर तेलगावला ये जा करतात, अशा योग्य माणसाला हे बक्षीस भेटलं. उपस्थित सर्वांनी समाधानाचा श्वास सोडला. खरोखर काकांनी सांगितलं की समाधान व्यक्त केलं त्यांनी. खरोखर या जी पेट्रोल पंप आहे योगीराज पेट्रोलियम, या पेट्रोल पंपाचं पूर्ण जी लक्ष देण्याचं काम आहे असे सुनील भैया लगड आहेत. काय सांगू शकाल तुम्ही की जे की एवढं म्हणजे पंपाचं नियोजन तुम्ही करता, कशा पद्धतीने काम करताय? गेल्या 4 वर्षापासून मी प्रत्येक दिवशी एक स्कीम आणली. 150 लिटरला माझ्याकडे टॉयलेट, 200 लिटरला ब्लँकेट, 100 लिटरला बिलो वॉश कपडा आहे. या स्कीम मी डिझेलसाठी आणत होतो. यावर्षी म्हणलं पेट्रोलसाठी काहीतरी स्कीम आणत, त्यामार्फत मी 140 स्कीम आणली, त्यामध्ये सगळ्यात मोठी HF गाडी होती ती आमच्या रेग्युलरच्या कस्टमरला भेटली. त्याचा आनंद मला सगळ्यात जास्त. खरोखर त्यांनी एक चांगलं म्हणजे या ठिकाणी बक्षीस आणि कशा पद्धतीने पंपाचं आपली जी विक्री होईल त्यांचा हा उद्देश आहे. आपण या ठिकाणी महाराज आहेत, या ठिकाणी चंद्रकांत अण्णा आहेत. अण्णा, या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेण्यात आला आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? एकदम चांगला कार्यक्रम झाला आणि असाच दरवर्षी होत आलेला आहे. इथून पुढे बी होईल. आता सुनीलनं सांगितलं की ह्याच्यापेक्षा बी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम अजून योगीराज पेट्रोल पंपाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं बक्षीस पुढे वर्षी काढू. सगळ्यांना आज सगळेजण होते, गावातले लोक होते, काही प्रतिष्ठित होते, काही बाहेरून आलेले लोक होते, सगळ्यांनी व्यवस्थित कार्यक्रम बघितला आणि सगळ्यासमोर हे बक्षीस वितरण झालं आणि सगळे आनंदित आहेत. अशा प्रकारचा अजून कार्यक्रम कुठं आमच्या दृष्टीतून तर नाही, पण ॲक्च्युली इथंही तेलगावात जे झालेला कार्यक्रम आहे हे 2-4 वर्षापासून चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आता पुढं बी चालू राहावं त्यापैकी आहे. या ठिकाणी गावातले प्रमुख ज्येष्ठ आहेत, काय सांगू शकाल आज या कार्यक्रमाबद्दल? आज या ठिकाणी तेलगाव या ठिकाणी माळेगाव रोडवर जे काही योगीराज पेट्रोल पंप आहे त्याचा लकी ड्रॉ झाला. त्या लकी ड्रॉला आम्हाला आवर्जून बोलवलं, आम्ही आलो आणि खूप समाधान झालं. इथं आल्याच्यानंतर कसल्याही प्रकारच्या वशिलेबाजी न होता चांगल्या खुल्या मनाने त्यांनी ड्रॉ काढला आणि बक्षीस वितरण केलं. त्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद झाला. विशेष म्हणजे हा जे ड्रॉ आहे तो प्रत्येक वर्षी त्यांनी चालू ठेवावा, त्याच्यात ग्राहकाचं हित आहे, जेणेकरून ग्राहक त्या ड्रॉच्या हिशोबाप्रमाणे त्या ड्रॉच्या आशेने तरी किमान इथे पेट्रोल डिझेल भरायला येतील आणि जेणेकरून त्यांनी हे सगळं करीत असताना पेट्रोल डिझेलचे ड्रॉ आहे म्हणून किंमत वाढवली अशातला काही प्रकार नाही. जो रेट आहे त्याच रेटने त्यांनी आतापर्यंत डिझेल पेट्रोलची विक्री केली, ज्यांचं ग्राहकाचं हित साधलं आणि ग्राहकांनी बी त्यांच्या या ड्रॉला विनंतीला मान देऊन इथे येऊन पेट्रोल डिझेल भरलं. इथून पुढे ते प्रत्येक वर्षी असा ड्रॉ काढतील. त्या ड्रॉ काढण्यामध्ये त्यांची प्रगती व्हावा आणि ग्राहकांची बी प्रगती व्हावा एवढीच या प्रसंगी मी एक आशा. या ठिकाणी महाराज आहेत, आपण सारंग महाराज, काय सांगताल किंवा जे की या ठिकाणी ड्रॉ काढलाय कशा पद्धतीने काढलाय, काय सांगू शकाल? योगीराज पेट्रोलियम आयोजित धमाका त्यांनी जाहीर केलेला होता. त्यासाठी भरपूर लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे. त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. पांडुरंगाच्या चरणी अशी विनंती करतो की हा पेट्रोल पंप इथून पुढे बी आणि लकी ड्रॉमध्ये जे भाग्यवान विजेते आहेत त्यांचंसुद्धा पांडुरंगाच्या चरणी मी अभिनंदन करतो आणि या लकी ड्रॉच्या पेट्रोल पंपाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि देवा पांडुरंगाने या ठिकाणी भरवसा या ठिकाणी यश द्यावं आणि असं लकी ड्रॉ करीत राहावा एवढी सांगतो. खरोखर या ठिकाणी आत्ता सांगितलेलं आहे, या ठिकाणी
या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. देवीराज पेट्रोलियम कडून 4 वर्षापासून तर ड्रॉ होतच होतो, परंतु जे पंढरपूरला वारकरी जाते ते गेल्या 5 वर्षापासून इथं अन्नदान द्वादशी दिवशी कायम 5 वर्षापासून इथं ठेवल्या जाते. आणि हे खरोखर म्हणजे एक वारकऱ्यांसाठी धार्मिकतेसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं होत राहणार. खरोखर आत्ताच सांगितलं सर्वांनी की जे की या ठिकाणी जे योगीराज पेट्रोल पंप आहे या ठिकाणी लकी ड्रॉपचा कार्यक्रम घेण्यात येतो आणि या जे परिसरातील ग्राहक आहेत, जे वाहनधारक आहेत, त्यांनी सर्वांनी या ठिकाणी या पेट्रोल डिझेलचा लाभ आपल्याला प्रत्येक दिवशी तर टाकणं गरजेचंच असतं, परंतु टाकत असताना आपल्याला कुठला तरी त्याच्यातून लाभ मिळतो. तसं हा योगीराज पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी आपण पेट्रोल टाकल्याच्या नंतर आपल्याला एखादी मोटरसायकल असेल, कुठलं तरी बक्षीस या ठिकाणी लागणारच आहे, अशी आशा व्यक्त करतो. विकास नामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, तेलगाव.